ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरती भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुहास टिंगरे यांचा उमेदवारी अर्ज नियोजित वेळेपेक्षा 1 मिनिट उशिरा सादर झाल्याचं कारण देत तो अवैध ठरवण्यात आल्यानं भिमाले यांची निवड निर्विवादपणे ठरली आहे। 16 सदस्यीय स्थायी समितीमध्ये भाजपचे 12 सदस्य असल्यामुळे अध्यक्षपदाची निवड औपचारिक ठरण्याची शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती। भाजपनं श्रीनाथ भिमाले यांना उमेदवारी दिली होती तर 3 सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुहास टिंगरे यांना उमेदवार म्हणून मैदानामध्ये उतरवलं होतं। निवडणूक प्रक्रियेसाठी SRA आयुक्त सतीश कुमार खडके यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। प्रक्रिया सुरू झाल्यानंतर टिंगरे यांनी नगर सचिव योगिता भोसले यांच्याकडे अर्ज दाखल केला, मात्र तो नियोजित वेळेपेक्षा 1 मिनिट उशिरा दाखल झाल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी तो अवैध ठरवला। यावेळी राष्ट्रवादीच्या माजी महापौर वैशाली वणकर तसेच काँग्रेसचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी टिंगरे अर्ज दाखल करण्यापूर्वीच नगर सचिव कार्यालयामध्ये उपस्थित असल्यानं अर्ज ग्राह्य धरण्याची मागणी केली, मात्र निवडणूक अधिकारी खडके यांनी निर्णय कायम ठेवत श्रीनाथ भिमाले यांची बिनविरोधपणे निवड झाल्याचं अधिकृतपणे घोषित केलं। त्यांचा विचार घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रभर मला वाटतं जे विकसित महाराष्ट्र विकसित भारत जी कल्पना आहे आणि मी पुणेकरांचं मनापासून अभिनंदन करतो। 119 नगरसेवक आम्हाला दिल्यानंतर महापौर असेल, उपमहापौर वगैरे नेते स्टँडिंग पद मिळालंय। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो की ही त्यांनी मला संधी दिली। तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाणजी, आमचे नेते पुण्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत दादा पाटील, माधुरीताई मिसाळ, शहराचे अध्यक्ष धीरजी घाटे, माननीय महापौर नागपूरताई, उपमहापौर गणेशजी बिडकर, सर्व नगरसेवक आणि जो माझ्यावर विश्वास टाकला आणि येणाऱ्या पुढील काळात स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून जी शहरातली आव्हानं आहेत नक्की ती पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे। 2017 मध्ये महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना जे प्रकल्प आम्ही पूर्णतः नेण्याचा प्रयत्न केला आणि मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून जे अंतिम टप्प्यात आलेत तर स्टँडिंग कमिटी चेअरमन म्हणून आपले सर्व सभासद त्या प्रकल्पाला गती द्यायचं आम्ही काम करणार आहे, जेणेकरून पुणे शहर पुढच्या पंचवार्षिकमध्ये की पुणे शहराचं नाव महाराष्ट्रात अव्वल होईल असा आमचा प्रयत्न असणार। मी कमिटी चेअरमन झालोय आणि गेल्या 2017 ते 22 महापालिकेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना जे प्रकल्प आम्ही शहरभर करण्याचा प्रयत्न केलाय ह्या 4 वर्षात सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। मला असं वाटतं की हे प्रकल्प पूर्ण करणं असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून निधी नसेल, केंद्र सरकारचा निधी असेल, हा सर्व प्रयत्न करून मला वाटतं महसूल वाढ करण्यासाठीचा हा प्रयत्न असणार आहे। शहरामध्ये आपण महानगरपालिकेत प्रकल्प करत असताना महसुली सुद्धा वाढ झाली पाहिजे। महसुली संदर्भात सुद्धा आम्ही प्लॅनिंग करून हे प्रकल्प पूर्णतः नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। मला वाटतं सुरुवात आहे, येणाऱ्या पुढील काळामध्ये पुणे शहरातले प्रकल्प हे गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न राहणार। अमोल उदमले, C24 तास, पुणे।